महाराष्ट्राकरता आजची पहाट ही काळी पहाट या ठिकाणी झाली. महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर चमकणारा एक अनमोल तारा कायमस्वरूपी काळाच्या पडद्याआड या ठिकाणी गेला. वाऱ्यासारखी बातमी जशी कानावर पडली तसा विजेचा कडकडाट व्हावा, आकाश कोसळावा आणि धोरणकंप व्हावा, अशा प्रकारचा आघात संपूर्ण चाहत्याला या ठिकाणी झाला. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील समाजकारणातील एक निर्भीड, एक असे हसनमुख असं नेतृत्व या ठिकाणचं होतं. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, सकाळी 5 वाजेपासून अजितदादा कामाला सुरुवात करायची तर रात्रीची वेळ कधी संपेल समजायची नाही. पण अतिशय प्रामाणिकपणे या राज्याकरता दादांनी काम केलं आणि म्हणून दादाची उणीव कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात असा नेता कधी पुन्हा येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यांचे सगळे चाहते यांच्यावर खूप मोठा आघात या ठिकाणी झालेला आहे. आम्ही देखील सकाळपासून या दुःखद घटनेमुळे अतिशय शॉकिंग परिस्थितीमध्ये आहोत आणि म्हणून खूप मोठं प्रचंड असं दुःख संपूर्ण राज्याला या ठिकाणी झालेलं आहे.